वेदवती. सीतेचं पूर्वजन्मीचं नाव काय होतं? वेदवती. ऋषी ब्रह्मर्षी कुशध्वज यांच्या पोटी तिचा जन्म झालेला होता. कुशध्वज वेदर्षी होते बरं का, अत्यंत हुशार, अत्यंत तज्ज्ञ असे हे ऋषी होते. ते स्वतः परम विष्णू भक्त होते. आणि या ऋषी कुशध्वजांच्या पोटी ही वेदवती आली. ती सुद्धा विष्णू भक्तच झाली. अगदी बालपणापासून विष्णू भक्तीचं बाळकडू तिला होतं. आणि त्यावेळी तिला कुशध्वजांनी सांगितलं की तुझा विवाह जो आहे तो तुझा विवाह आम्ही विष्णूशीच करणार आहोत. त्याप्रमाणे तू तप कर. त्यांनी हे बघितलं नाही की मुलाकडे 2 BHK आहे का, 4 व्हीलर गाडी आहे का, मुलाकडे शेती आहे का, हे बघितलं नाही. त्यांनी काय सांगितलं वेदवतीला? लहानपणी सांगितलं की तू रामाची किंवा विष्णूची अशी भक्ती कर की तुझा विष्णूशी विवाह होईल, असं तप कर. आणि मग त्यावेळी असंच वनामध्ये हजारो वर्ष ही वेदवती तप करत होती. तपाला ती बसलेली असताना रावण त्या वनामध्ये आला. रावण हा पहिल्यापासूनच म्हणजे रावणाने अनेक स्त्रियांवर अत्याचार केलेले आहेत. असाच रावण वनामध्ये आला. ही वेदवती अत्यंत सुंदर होती, दिसायला खूप छान, आणि त्यात साध्वी ऋषी कन्या, किती तिचं रूप सुंदर असेल, सात्विकता तिच्यामध्ये होती. आणि मग त्या वेदवतीला बघून रावण जो आहे तो तिच्याकडे आकर्षित झाला आणि रावणाने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. रावण तिच्या मागे लागला आणि त्यावेळी ती वेदवती तिथून धावायला तिने सुरुवात केला. रावण तिच्या मागे मागे आणि ती वेदवती धावायला लागली वनामध्ये, इकडे तिकडे स्वतःचा जीव वाचवत. परंतु एका ठिकाणी रावणाने तिला गाठलंच. त्यावेळी वेदवतीने काय केलं? तिथे एक असा शेकोटीसारखा पेटत होतं. वेदवतीने आपलं सत्व जे आहे ते वाचवण्यासाठी त्या शेकोटीमध्ये उडी घेतली की मी मला स्पर्श करू देणार नाही, मी विष्णूची आहे, विष्णूसाठी मी माझं हे जे काही शील आहे हे जपून ठेवलेलं आहे, मी मला हात लावू देणार नाही, मी अग्नीमध्ये माझा जीव देईल. आणि असं म्हणून तिने त्या शेकोटीमध्ये जीव दिला. परंतु जीव देता देता ती काय म्हणाली की मी पुढचा जन्म घेईल, पुढच्या जन्मी मी विष्णूचीच वाट बघेल मला वरण्यासाठी, आणि पुढच्या जन्मी मी तुझ्या वधाचं कारण म्हणून जन्माला येईल. अशी ही सीता. सीतेचं नाव सीता असं का पडलं? तर जनकांच्या नगरीमध्ये पाऊस पडायला उशीर झाला होता, दुष्काळ पडलेला होता. आणि मग त्यावेळी अश्वमेध यज्ञ करायचं ठरवलं गेलं. परंतु हा यज्ञ करण्यासाठी आधी भूमी नांगरावी लागते. आणि अशीच भूमी कोण नांगरतो? जो यज्ञाला बसणार आहे तो भूमी नांगरतो. त्याला नांगर पाठीवरती घेऊन ती भूमी नांगरावी लागते आणि मग ती जमीन सिद्ध होते असं म्हटलं जातं. तर त्यावेळी राजा जनकांनी तो जो नांगर आहे तो आपल्या खांद्याला लावला आणि ते नांगरायला लागले. त्याचं जे काही टोक असतं, नांगराचं टोक माहिती ना तुम्हाला, असं जमिनीत जातं ते, त्याला सीत म्हणतात. सोन्याच्या नांगराचं सोन्याचं टोक असतं ते, त्याला सीत म्हणतात. आणि जेव्हा ते नांगरायला लागले तेव्हा ते अचानक जमिनीमध्ये काहीतरी अशी अडचण निर्माण झाली. त्यांना वाटलं मोठा दगड बिगड असेल. त्यांनी ते त्यांच्या एका सहाय्यकाला घेऊन ती जमीन उकरायला सुरुवात केली आणि त्यातून एक पेटी सापडली. त्या पेटीमध्ये एक पुत्री सापडली. तिचं नाव सीता. सीत वरून तिचं नाव पडलं सीता. नांगराच्या उत्खननातून जी सापडली ती सीता. अशी ही सीता सुद्धा परमपावन सात्विक. जितके राम सात्विक तितकीच सीता सात्विक. या सीतेला सुद्धा रामांचा संग लाभला आणि त्यातूनच ती म्हणते आहे, पायो जी मैंने राम रतन धन पायो.